राष्ट्रवादी काँग्रेसची अजितदादा पवार गट नवापुरात भव्य जाहीर सभा। नवापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गट तर्फे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार जयवंत जाधव तसेच 11 प्रभागातील उमेदवारांच्या समर्थनार्थ दिगंबर पाडवी क्रिकेट ग्राउंड नवापूर येथे आज भव्य जाहीर सभा उत्साहात पार पडली। पक्षाचे नेते भरत गावित, नरेंद्र नगराडे, धनंजय गावित यांच्या सक्रिय सहकार्यामुळे या सभेचे आयोजन मोठ्या दिमाखात करण्यात आले। आज सकाळी 11 वाजता नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे, आमदार सनाजी मलिक, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे यांचे भरत गावित यांच्या निवासस्थानी आगमन झाले। यावेळी भरत गावित यांनी मान्यवरांचे स्वागत केले। युवा उद्योगपती धनंजय गावित आणि विरोधी पक्षनेते नरेंद्र नगराडे यांनी उपस्थित राहून स्वागत आयोजनात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली। ढोल ताशाच्या निनादात, फटाक्याच्या आतिषबाजीत आणि संगीत यांच्या पारंपरिक ओवाळणीमुळे स्वागत सोहळ्याला विशेष आकर्षण प्राप्त झाले। शहराध्यक्ष मनोहर नगराडे यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। यानंतर भरत गावित यांच्या निवासस्थानापासून भरत गावित, नरेंद्र नगराडे, धनंजय गावित आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयवंत जाधव यांच्या नेतृत्वाखाली भव्य प्रचार रॅली सुरुवात झाली। रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड, पोलीस स्टेशन रोड, शास्त्रीनगर, नारायणपूर रोड मार्गे दिगंबर पाडवी ग्राउंड पर्यंत उत्साहात पार पडली। या रॅलीत मोठ्या संख्येने नागरिक, महिला, युवक व बालगोपाल सहभागी झाले। उमेदवारांच्या समर्थनार्थ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला। या ठिकाणी अंडरग्राउंड गटारी व्हाव्यात, चांगल्या प्रकारच्या लाईटची सुविधा मिळावी, अनेक प्रकार चांगलं पाणी या ठिकाणी स्वच्छ मिळावं आणि अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या नागरी सुविधा या ठिकाणी ग्रामस्थांना, नागरिकांना मिळाव्यात अशी सर्वसाधारणपणे सर्वांची अपेक्षा असते। निवडणुका आपण लढवतो कशासाठी? निवडणुकीमध्ये आपल्या काही अपेक्षा असतात आणि या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी हे नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांनी या ठिकाणी पूर्ण केली पाहिजे। दुर्दैवानं तशा प्रकारचं काही या ठिकाणी झालेलं मला दिसत नाही। मी तसा फार युवक काँग्रेसच्या कार्यकाळातून जुना कार्यकर्ता म्हणून काम करत असताना आपले कैलासवासी माणिकदादा गावित हे नेहमी वाफेवरनं या ठिकाणी दिल्लीला जाण्यासाठी बसायचे। केंद्रीय गृहमंत्री असताना मी त्यांच्याबरोबर अनेक वेळा रेल्वेने या ठिकाणी प्रवास केलेला आहे। अत्यंत साधा माणूस, सर्वांना बरोबर घेऊन जाणारा माणूस आणि सर्वांची जिव्हाळ्याने वागणारा माणूस म्हणून त्यांची प्रतिमा संपूर्ण देशभर होती। सुमारे 10 वेळा लोकसभेला निवडून जाणं ही काही साधी गोष्ट नाही आणि म्हणून सामान्य माणसाशी निगडीत राहण्याची त्यांची जी किमया आहे तीच किमया भरत भाऊनी या ठिकाणी स्वीकारलेली आहे आणि सर्वांच्या जवळ जाऊन या ठिकाणी हाडाचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी त्यांचं नाव रूपाला या ठिकाणी आलेलं आहे। नगराळ्यांनी त्यांना पाठराखण केलेली आहे। मला खात्री आणि विश्वास आहे की दोघं जर एकत्र आले तर मला असं वाटतं की या नगरपालिकेमध्ये बदल निश्चित करणारे चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे। मी आपल्याला सांगू इच्छितो, अधिक आपलं बोलणार नाही, पण मी आपल्याला सांगू इच्छितो आपण सर्वजण या नगरपालिकेकडे एकदा उघड्या डोळ्यांनी बघा आणि 1 वर्षाने पुन्हा माझ्याकडे या। मीच पालकमंत्री आहे, मीच राज्याचा मंत्री आहे। 1 वर्षानंतर या नगरपालिकेमध्ये बदल झाला नाही तर विधानसभेला प्रचाराला मी पुन्हा येणार नाही। कुठून पैसे आणेल, काय पैसे आणेल त्याची चिंता करू नका, त्यावर मी जास्त भाष्य करणार नाही। आचारसंहिता आहे, त्या बाबतीत आपल्याला चिंता करण्याची आवश्यकता नाही। परंतु मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवारांचा पठ्ठा एवढं लक्षात ठेवा, कमिटेड पॉलिटिशियन म्हणून दादांची संपूर्ण देशभर ओळख आहे। एकदा शब्द दिला की तो शब्द पूर्ण करणं हा दादांचा स्वभाव आहे आणि सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून दिवसभर रात्री 10 वाजेपर्यंत फक्त आणि फक्त जनतेचे प्रश्न सोडवणं एवढंच एक काम दादा सातत्याने करत असतात। खरं म्हणजे कालची गोष्ट मला काल या ठिकाणी सभेला यायचं होतं, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संविधान या ठिकाणी वाचन या ठिकाणी करणं कालच्या दिवशी आवश्यक होतं। 26 नोव्हेंबर असल्यामुळे आणि दादांना त्या ठिकाणी जमत नव्हतं आणि म्हणून दादांनी मला लेखी आदेश काढला
की आपण संविधान वाचनासाठी सकाळी 10:30 वाजता मुंबईला या ठिकाणी आपण जावं. मला लेखी आदेश काढल्यामुळे मला जाता आलं नाही, परंतु दादांना जमत नव्हतं. असं असताना सुद्धा सकाळी 6 वाजता दादा दर्शनाला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दर्शनाला गेले, एकटेच गेले. मान लिया है, ठान लिया है कि हमारा समाज इस तरफ ही वोट करेगा. इस तरफ वाले हमारे खिलाफ चलते हैं, हम खतरे में हो जाते हैं, हम खतरे में रहते हैं, बोला जाता है. लेकिन आपसे वादा है. वादा किस चीज का है वो भी गौर से सुनिए. 2024 में विधानसभा चुनाव के पहले मैंने मेरे राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार, अपने महाराष्ट्र स्टेट के उप मुख्यमंत्री अजित दादा पवार, जिनको मैं सिर्फ दादा बोलती हूँ, दादा से एक ही लाइन पूछा कि दादा आपने मेरे लिए बहुत कुछ किया है. मेरे अब्बा के कठिन समय में मतदार संघ को जब जब जरूरत थी आपकी, आपने ये साबित किया कि आप नेता के नेता नहीं है लेकिन लोगों के नेता हैं. लेकिन मुझे बताइए मैं किस आश्वासन से आगे बढ़ूं और घड़ी का बटन चूज करके उस चिन्ह पे निवडणूक लड़ूं. तो उनका एक ही स्टेटमेंट था कि मैं अपनी विचारधारा, वो विचारधारा है शिव शाहू फुले अंबेडकर की, उस विचारधारा की बात हम जब करते हैं तो उसका मायने क्या होता है? उसका मायने ये होता है कि कोई भी जात का, कोई भी धर्म का, कोई भी भाषा, कोई भी प्रांत से आया हुआ हर एक व्यक्ति हमारे लिए समान है और उनके साथ कोई भी तरीके का भेदभाव नहीं होगा. सिर्फ ये एक लाइन थी और मैंने घड़ी का बटन चुना, घड़ी निशानी चुनी. लेकिन बहुत सारे लोग हमारे पास आए कि आप महायुति सरकार में हैं, महायुति की तरफ से इलेक्शन लड़ रहे हैं, तो हम आपका साथ नहीं दे पाएंगे. जो गया सो गया, लेकिन आज वो सभी लोग हमारे साथ हैं क्योंकि वो जानते हैं अगर काम करने वाला कोई है तो वो सिर्फ घड़ी वाला है. भीमज्योत न्यूज संचालक सुनील भीमराव वाघ, नवापूर.